नमस्कार मित्रांनो, आज आपण सॉलिड स्टेट चॅप्टरमध्ये सगळ्यात जास्त न्यूमेरिकल ज्या टॉपिकवर येतात किंवा ज्या फॉर्म्युल्यावर येतात तो फॉर्म्युला बघणार आहे आणि कोणत्या कोणत्या टाईपचे न्यूमेरिकल त्याच्यावर विचारल्या जातात तेही आपण बघणार आहे आणि काय काय विचारलं जातं हे पण आपल्याला बघायचं आहे. तर थोडं लक्ष दिलं तर हा टॉपिक लगेच लक्षात येण्यासारखा आहे आणि आत्ता येणाऱ्या आपल्याला बोर्डाच्या पेपरमध्ये शक्यतो तरी 80% क्वेश्चन या फॉर्म्युल्यावर विचारल्या गेलेले आहेत. तर थोडं बघा, आता बघा सॉलिड स्टेट चॅप्टरला आपण सुरुवात करतोय. सॉलिड स्टेट, या सॉलिड स्टेट चॅप्टर मध्ये आपल्याकडे एक डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे m इंटू n अपॉन a क्यूब इंटू na. तर मित्रांनो याच्यामध्ये सरळ सरळ आपल्या लक्षात येतं की आपल्याला फाइंड आउट करायची आहे ती डेन्सिटी. काय फाइंड आउट करायची? डेन्सिटी. बरं, नुसती डेन्सिटी फाइंड आउट करून चालणार नाही, तर याच्यातल्या बाकीच्या दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याही आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. पण पहिल्यांदा आपण डेन्सिटी बद्दल विचार करूया. बघा, डेन्सिटीचा जर विचार केला तर तुम्हाला प्रश्न राहणार आहे फाइंड आउट दी डेन्सिटी ऑफ युनिट सेल. फाइंड आउट दी डेन्सिटी ऑफ अ युनिट सेल. युनिट सेल मित्रांनो, या डेन्सिटीचं युनिट जनरली तुम्हाला पाहायला मिळणार आहे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. सेंटीमीटर क्यूब, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. बर, कधी कधी हे युनिट असेल किंवा याच्या ऐवजी तुम्हाला दुसरं युनिट असेल केजी पर डेसिमीटर क्यूब. मित्रांनो बघा, सपोज 10 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब हेच तुमचं इक्वल येतं 10 केजी पर डेसिमीटर क्यूब. म्हणजे व्हॅल्यू ह्या दोघांची कोणती आली तरी तुम्ही ग्रॅम पर, सपोज तुम्हाला 10 किलोग्रॅम पर डेसिमीटर क्यूब जरी दिलेला असेल तर तुम्ही त्याला डायरेक्ट म्हणू शकता 10 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे हे युनिट इक्वल आहे. कधी कधी होतं काय, तुम्हाला आन्सर डेन्सिटीचं काढायला विचारतात पण त्याचं युनिट देतात किलोग्रॅम पर मीटर क्यूब. मग तुमचं आन्सर जे येतं, सपोज ते आन्सर आलं 10 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आलं आणि तुम्हाला विचारलंय का किलोग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये कन्व्हर्ट करा. फक्त मित्रांनो एकच काम करायचं, ह्या 10 ला 10⁻³ ने मल्टिप्लाय करा आणि पुढे म्हणा किलोग्रॅम पर मीटर क्यूब. बस संपलं. डेन्सिटीच्या न्यूमेरिकल मध्ये जर तुम्हाला विचारलं तर ह्या डेन्सिटी रिलेटेड बस एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित असेल तर मला वाटत नाही दुसरी कशाची गरज आहे न्यूमेरिकल मध्ये. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, डेन्सिटी झालं, हा पहिला पॉइंट तुम्हाला विचारला जाऊ शकतो, फाइंड आउट द डेन्सिटी ऑफ अ युनिट सेल. दुसरा पॉइंट आहे पहा, याच्यामध्ये तुम्हाला n दिसतोय, तुम्हाला हा n काढायला विचारला जाऊ शकतो. n म्हणजे काय आहे थोडक्यात, तर n म्हणजे आहे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. पर युनिट सेल मग म्हणजे काय का एका युनिट सेल मध्ये किती ॲटम आहेत. तर मित्रांनो आपल्याला शक्यतो ह्या चॅप्टर मध्ये 3 युनिट सेल विचारल्या जातात. पहिला आहे सिंपल क्यूबिक युनिट सेल, दुसरा आहे बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल आणि तिसरा आहे फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल. हे न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला दिले जातात बरं का. बरं, मग आता पहा, हे सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल तर n ची व्हॅल्यू 1 घ्या. बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल असेल तर n ची व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची आहे 2 आणि फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल असेल तर n ची व्हॅल्यू घ्यायची आहे 4. बस संपलं. तुम्हाला n जो आहे n या पद्धतीने घ्यायचं आहे. सपोज डेन्सिटी काढायला विचारली, मोलर मास म्हणजेच काय आहे पा, मोलर मासचा अर्थ आहे मास ऑफ 1 मोल ॲटम. 1 मोल ॲटमचं मास. मग ॲटॉमिक मास तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये देतात. काय देतात बघा, मी मोलर मास बद्दल थोडी माहिती तुम्हाला देत आहे. मोलर मास तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये ॲटॉमिक मास देतात. काय देतात? ॲटॉमिक मास देतात. ॲटॉमिक मास जे दिलं जातं हे ॲटॉमिक मासला फक्त ग्रॅम मध्ये लिहा. फक्त कशामध्ये लिहा? ग्रॅम मध्ये. सपोज तुम्हाला दिलं मास ऑफ ॲटॉमिक मास ऑफ सोडियम. काय देतात? ॲटॉमिक मास ऑफ सोडियम. मास ऑफ सोडियम. आणि पुढे देतात सपोज ते दिलेलं आहे तुम्हाला 23. मग तुम्हाला आपल्याला ॲटॉमिक मास नाही पाहिजे, तर आपल्याला पाहिजे मोलर मास. आपल्याला काय पाहिजे? मोलर मास. तर फक्त हे जे 23 दिलेलं ॲटॉमिक मास आहे याला फक्त म्हणायचं 23 ग्रॅम पर मोल आणि हेच तुमचं झालेलं आहे मोलर मास. बस अशा पद्धतीने तुम्हाला मोलर मास काढावा लागेल. n ची व्हॅल्यू
न्यूमरिकल मध्ये तुम्हाला दिलेला असेल का युनिट सेल सिंपल क्यूबिक आहे, बॉडी सेंटर सेल आहे की फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल आहे, बस याच्यावरनं यांची व्हॅल्यू ठरवायची आहे. ही पुढे दिलेली व्हॅल्यू ही तुमची यांची आहे. त्याच्यानंतर बघा तिसरा पॉइंट जो आहे ए क्यूब. आता हा ए क्यूब म्हणजे काय, तर त्याच्या आधी ए लक्षात घ्या. ए म्हणजे काय आहे, ए म्हणजे आहे एज लेंथ. ए म्हणजे आहे एज लेंथ. ही जी एज लेंथ तुमच्या समोर आलेली आहे, या एज लेंथ मध्ये एक पॉइंट तुम्हाला सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे काय बघा. एज लेंथ तुम्हाला दिली जाते ही पिकोमीटर मध्ये. कशामध्ये दिली जाते, पिकोमीटर मध्ये. पण डेन्सिटी जनरली आपण घेत असतो पहा ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये. जी एज लेंथ तुम्हाला पिकोमीटर मध्ये दिलेली आहे त्या एज लेंथचं कन्व्हर्जन तुम्हाला सेंटीमीटर मध्ये करायचं आहे. म्हणजे सपोज 1 पिकोमीटर जर असेल तर 10⁻⁻10 सेंटीमीटर घ्या. एज लेंथ पिकोमीटर मध्ये जर नसेल तर कधी कधी एमस्ट्रॉंग मध्ये देतात, तर 1 एमस्ट्रॉंग इक्वल टू तुम्हाला घ्यायचं आहे 10⁻8 सेंटीमीटर. बस एज लेंथ रिलेटेड हे 2 पॉइंट ध्यानात ठेवा, बस तुम्हाला तिथे पुढचं सगळं काही कॅल्क्युलेट करता येईल. त्याच्यानंतर बघा ए क्यूब, जर तुम्हाला ए क्यूब कशासाठी वापरायचा ते पहा. जर ए क्यूब म्हटलं तर तुम्ही कॅल्क्युलेट करतात व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, युनिट सेलचा व्हॉल्यूम फाइंड आउट करता. मग आपल्याला ए जर काढला त्याचा ए क्यूब जर घेतला तर तुम्हाला लगेच मिळतो व्हॉल्यूम ऑफ काय, युनिट सेल मिळून जातो. आणि शेवटचा पॉइंट फॉर्म्युला मधला राहिला तो म्हणजे तिथं लिहिलेला आहे NA. आता हा NA म्हणजे काय आहे, तर हा आहे ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट. ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट आहे. आता हा आपण 11वी पासून बघत आलेलो आहे. याची व्हॅल्यू किती असते, 6.022 इंटू 10⁻23 एवढे ॲटम्स म्हणजेच काय असतो, हा ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट असतो. बस आता हे जे दिलेत बघा. त्याच्यानंतर आता बघा आपल्याला काय काय विचारलं जातं, हा महत्वाचा पॉइंट याच्यामध्ये आहे. एक तर मी पहिला पॉइंट तुम्हाला सांगितलं की डेन्सिटी ऑफ युनिट सेल तुम्हाला विचारला जाईल. आता दुसरा बघा याच्यामध्ये अजून काय विचारलं जातं, जे विचारलं जातं त्याच्यावर आपण थोडं बोलू. आता बघा पहिला पॉइंट तर झालाय तुमचा, काय विचारला जाईल तुम्हाला, डेन्सिटी ऑफ युनिट सेल. डेन्सिटी ऑफ युनिट सेल. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट बघा तुम्हाला विचारला जाईल एज लेंथ. काय विचारला जाईल, एज लेंथ. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट तुम्हाला विचारला जाईल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. त्याच्यानंतर चौथा पॉइंट तुम्हाला विचारला जाईल ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस. आता बघा ही ॲटॉमिक रेडियस फाइंड आउट करायची जर असेल तर दोन, आता न्यूमरिकल मध्ये ऑलरेडी तुम्हाला दिलेला असणार आहे. हा सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे, बॉडी सेंटर युनिट सेल आहे की फेस सेंटर युनिट सेल आहे. जर न्यूमरिकल मध्ये दिलेला असेल तर जर सिंपल युनिट सेल जर असेल आणि रेडियस फाइंड आउट करायचे असेल तर 0.5 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा दुसरा तुम्हाला असेल BCC, बॉडी सेंटर युनिट सेल दिलेला असेल. कोणता असेल, बॉडी सेंटर. त्याच्यासाठी R जर फाइंड आउट करायचं असेल 0.4330 ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर FCC युनिट सेल दिलेला असेल त्याची ॲटॉमिक रेडियस 0.3535 हे ध्यानात ठेवा. ऑलरेडी हे तुम्ही कॅल्क्युलेट केलेला असणार आहे, फक्त ती व्हॅल्यू इथे टाका, ॲटॉमिक रेडियस तुम्हाला भेटून जाईल. अजून एक महत्वाचा पॉइंट विचारला जातो तर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. पर युनिट सेल. याच्यामध्ये तुम्हाला फक्त व्हॅल्यू फाइंड आउट करायची ती यांची. कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, यांची, का तेवढे ॲटम त्याच्यामध्ये असणार आहे. बरं आता महत्वाचा प्रश्न एकदा, अजून एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो. हे 4, हा एक झाला 5 नंबरचा. त्याच्यानंतर 6 टाइप्स ऑफ युनिट सेल. टाइप्स ऑफ युनिट सेल. आता युनिट सेलचा टाइप्स विचारला जातो किंवा नेचर ऑफ युनिट क्रिशा, नेचर ऑफ युनिट लॅटाइस, और म्हणतो मी याला नेचर ऑफ युनिट लॅटाइस, असाही कधी कधी क्वेश्चन विचारला जातो. या सगळ्यांचा मिनिंग एकच आहे. मग याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, की तुम्हाला ऑलरेडी फक्त फाइंड आउट करायची यांची व्हॅल्यू, आणि यांची व्हॅल्यू 1 आली का तुम्ही म्हणायचं की युनिट सेलचा टाइप कोणता आहे, सिंपल क्यूबिक आहे. यांची व्हॅल्यू 2 आली तर तुम्ही म्हणायचं कोणता टाइप आहे त्याचा युनिट सेलचा, तर बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल आहे.
आणि एन ची व्हॅल्यू जर तुमची ही 4 आली तर म्हणायचं फेस सेंटर क्युबिक युनिट सेल आहे. असं एकदम सोप्या पद्धतीमध्ये हा न्यूमरिकल येत असतो. याच्यापेक्षा वेगळा याच्यावर कोणताही पॉइंट येणार नाही. आता आपण याचे थोडे एक्झाम्पल जरी लक्षात घेतले तर आपला पूर्ण टॉपिक क्लिअर होणार आणि याच्यावरचा क्वेश्चन तुम्हाला सुटणार म्हणजे सुटणार. बर, मग आता आपण एक न्यूमरिकल घ्यायला सुरुवात करू. याच बघा मित्रांनो, आता तुमच्या पुढे एक न्यूमरिकल दिलेला आहे. एकदा वाचा बरं ते 2 मिनिटात. बघा आता सुरुवात करतोय आपण न्यूमरिकलला. हे न्यूमरिकल थोडं समजून घ्या, काही अडचण येणार नाही. सिल्वर क्रिस्टलायझेस इन एफसीसी स्ट्रक्चर. तुम्हाला ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे का सिल्वर क्रिस्टलायझेस इन कोणतं स्ट्रक्चर सांगितलं, एफसीसी स्ट्रक्चर. म्हणजे तुम्हाला दिलेला आहे टाइप्स ऑफ युनिट सेल. टाइप्स ऑफ युनिट सेल दिलेला आहे. कोणता टाइप आहे त्याचा, तर एफसीसी. एफसीसी जर दिलेला असेल तर तुम्हाला मी सांगितलं एन ची व्हॅल्यू किती येणार आहे, ती तुमची पाठ झाली. किती, ती 4 येणार आहे. त्याच्यानंतर बघा, इफ द एज लेंथ ऑफ द युनिट सेल इज, एज लेंथ तुम्हाला दिलेली आहे. एज लेंथ म्हणजे ए दिलेला आहे, किती आहे बघा तो 400 पिकोमीटर. कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ सिल्वर. हा तुम्हाला फाइंड आउट करायची डेन्सिटी. डेन्सिटी फाइंड आउट करायची. बरं, अजून काय दिलेलं आहे ते बघा. तुम्हाला ऍटॉमिक मास दिलेला आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं ऍटॉमिक मास दिलेला असेल तर सरळ आहे. ते ऍटॉमिक मास म्हणजे काय आहे, तर तेच तुमचं मोलर मास आहे. मग मोलर मास तुमचं किती येणार आहे, 108 ग्रॅम पर मोल. म्हणजेच ऍटॉमिक मासला ग्रॅम लावा, तुमचं हे तयार होतं मोलर मास. बस तेवढं टाका, संपलं तुमचं मोलर मास. आता सरळ सरळ सगळ्या व्हॅल्यू बऱ्यापैकी आपल्याकडे आलेल्या आहे. बरं, आपल्याला फाइंड आउट करायची डेन्सिटी. बरं, डेन्सिटीचं युनिट मी तुम्हाला सांगितलं ग्रॅम पर सेंट, कारण इथं ग्रॅम आलेलं आहे आणि आपल्याला घ्यायचंय सेंटीमीटर क्यूब मध्ये. मग पिकोमीटरचं कन्व्हर्जन करायचं आपल्याला सेंटीमीटर मध्ये. मग काय करता येतं ते पण झालेलं आहे आपलं. हे 400 मी आहे तसेच ठेवले, 10⁻10 नी याला मल्टिप्लाय केलं, काय तयार झालं याचं सेंटीमीटर. आता हे जर तुम्हाला डेसिमल शिफ्टिंग माहित असेल तर ती पण तुम्ही करून घेऊ शकता. म्हणजे कसं बघा, आता डेसिमल पॉइंट इथं आहे, मी डाव्या साईडला जर डेसिमल पॉइंट सरकत असेल तर 10 ची पॉवर ही काय होत असते, तर प्लस होत असते. मग बघा मी इथे घेतलं 4 into तर प्लस होणार 2, हा आहे 10⁻10 आणि हे पुढे तुमचं सेंटीमीटर. आता बेस सेम असेल तर पॉवरची काय करतो आपण, तर ऍडिशन करतो. तर ऍडिशन केल्यानंतर बघा हे प्लस मायनस मायनसच होतं, म्हणजे हे येणार 4 into 10⁻8 सेंटीमीटर आणि ही तुमची झाली एज लेंथ. आता तुमच्याकडे एज लेंथ हे फाइंड आउट करायची आहे डेन्सिटी. आता मित्रांनो आपण एक फॉर्म्युला बद्दल माहिती घेतली, तोच फॉर्म्युला आपल्याला आता इथे वापरायचा आहे. सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आहे बघा. डेन्सिटी इक्वल टू परत m इंटू एन अपॉन ए क्यूब इंटू काय आहे रे, एन ए. आता m काय आहे, तर m आपल्याला दिलेला आहे 108 मल्टिप्लाय एन. मी एन सांगितला, युनिट सेल आपल्याला जर दिलेला असेल तर त्याच्यावरनं एन फाइंड आउट करता येतो. एन 4 आलेला आहे. ए क्यूब ए दिलेला आहे आपल्याला 4 into 10⁻8 आणि याचा काय केला क्यूब आणि ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट 6.022 into 10⁻23. हा अशा पद्धतीचा हा ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट आपल्याला दिलेला आहे. तर मित्रांनो आता फक्त काम आपलं बाकी कशाचं राहिलंय, तर कॅल्क्युलेशनचं. बस तेवढं तुम्हाला मिळालं, जमलं की आपलं आन्सर आलं समजायचं. या ठिकाणी आपण लॉग टेबल पण वापरू शकतो. शक्यतो स्टेट बोर्डला जे क्वेश्चन दिल्या जातात त्यांचा आन्सर परफेक्ट पाहिजे, म्हणून लॉग टेबलचा यूज जिथं तुम्हाला अवघड वाटतं तिथं करायलाच पाहिजे. बरं बघा, आता आपण थोडं लॉग टेबलनी कॅल्क्युलेशन करू. बऱ्याच जणांना त्यात पण प्रॉब्लेम येत असतो, तर सरळ सरळ कॅल्क्युलेशन्स आपण लॉग टेबलनी करतोय. बरं, आधी काय करतोय आपण 108 मल्टिप्लाय बाय 4 करून घेऊ. 108 मल्टिप्लाय बाय 4
जेवढे शक्य आहे तेवढे करा आणि शेवटी लॉग टेबल वापरा. सपोज मी घेतला पहा 108 मल्टिप्लाय बाय 4 घेतला. आता हे माहित आहे तुम्हाला 4 8 जा 32 वरती गेले 3 बरोबर. इथे किती येणार तुमचे 3. त्याच्यानंतर बघा हे काय येणार आहे 4 1 जा 4 432 हे तुमचं वरचं आन्सर झालं. इथे घेतलं तुम्ही 432 डिवायडेड बाय. आता बघा हा जो क्यूब आहे तो 4 चा पण आहे आणि याचा पण आहे. मग 4 चा क्यूब म्हणजे तुम्हाला माहिती आहे 4 इंटू 4 इंटू किती होतंय 4 4 4 जा 16 आणि 16 4 जा किती येतो 64. हे झालं 64 आणि इथे पहा 10⁻⁻8 चा पण हा काय होतो तर क्यूब होतो. ही जर पॉवरचा पॉवर असेल तर आपण काय करतो मल्टिप्लिकेशन. मग किती होणार आहे 10⁻24 असं मल्टिप्लिकेशन यांचं होणार. पुढे आहे ते तसंच ठेवलं 6.022 इंटू 10⁻23. बस आता फक्त ही जे पॉवर आहे बेस सेम आहे पॉवरचे ऍडिशन करा. 432 डिवायडेड बाय 64 64 मल्टिप्लाय 6.022 आणि इथे पहा हे दोन्हीकडे पॉवर 10⁻24 आणि 10⁻23 दोघांचे ऍडिशन करा. इथं पॉवर येणार आहे तुमची किती 10⁻1. आता हे 10⁻1 वर गेल्यावर काय होणार आहे तुमचे +1. मग होणार 432 इंटू 10⁻1 डिवायडेड बाय 64 इंटू 6.022. आता जर याच्या पुढे गेलो आपण तर बघा काय होतंय. ही मल्टिप्लाय करा 10 10 ची पॉवर 1 म्हणजे 10च आहे. 432 म्हणजे इथे 0 अप्लाय होणार. इथे 64 मल्टिप्लाय 6.022. आता मला असं वाटतं याचा तर लॉग तुम्हाला जमायलाच पाहिजे. मग आता हे डेन्सिटी इक्वल टू हे आलेलं आहे आपलं. चला आपण दोन्ही साईडला काय घेऊ आता लॉग घेऊ. दोन्ही साईडला जर लॉग घेतला तर लॉग इथे तुम्ही घेतले डेन्सिटी इक्वल टू. आता याचा जर लॉग घ्यायचा असेल तर मला वाटतं पहा हे लॉग इथं डिवाइड होतं म्हणजे यांचं सबट्रॅक्शन होणार लॉग 4320. आता इकडे बघा मी कसं करतो हे मायनस आणि इथं परत मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे प्लस करणार. डिवाइड आहे म्हणून मायनस केलं मल्टिप्लिकेशन आहे प्लस करणार. लॉग 64 प्लस लॉग 6.022 बस एवढं झालं. आता याच्यानंतर बघा आपल्याला लॉग सॉल्व करायचा आहे. इथे जे काय 4320 आहे तर याचा आपण काय करतो कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे याची त्याची कॅरेक्टरिस्टिक येणार आहे 3 आणि 43चा 20 मध्ये तुम्हाला लॉग बघायचा आहे. 43चा मित्रांनो हा आपल्याकडे लॉग टेबल आहे. हा अशा पद्धतीचा लॉग टेबल तुम्ही वापरत असता. या लॉग टेबल मध्ये बघा आपल्याला काय बघायचं आहे 43चा 20 मध्ये बघायचा आहे. लॉग इथं नेहमी बरेच जण काय करतात घाई गडबडीमध्ये ज्यावेळेस लॉग बघतात लॉग बघायचा की अँटी लॉग बघायचं ते नीट बघून घ्या. कधी कधी लॉग बघायच्या जागेवर अँटी लॉग बघितला जातो आणि तिथंच आपला न्यूमेरिकल चुकतो. लॉगच्या ठिकाणी लॉग वरती बघितल्यानंतर बघायचं आहे. बघा 43चा 20 मध्ये जर आपल्याला बघायचं आहे तर 20 मध्ये तो किती येतो पहा 6355 0 तो नसतो पहा मग 6355 मग याच्या पुढे तुम्ही लिहितात 6355 मायनस बघा आता 64 ची कॅरेक्टरिस्टिक एकनी कमी करा तिथे 2 येते एकनी 1 64चा 0 मध्ये बघा 64चा 0 मध्ये तो येतो 8062 प्लस याची पहा डेसिमलच्या इकडे एकच डिजिट आहे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक तुमची येणार आहे 0 पॉइंट आणि आता पुढे पहा 60चा 22 मध्ये बघायचं आहे आपल्याला. तर 60चा 22 मध्ये बघताना पहा इकडे 2 आणि मीन डिफरन्स 2 बघायचा 7796 हा तुमचा 2 आणि मीन डिफरन्स मध्ये 1 म्हणजे 7797 बस याला फक्त आता सॉल्व करा तुम्हाला लॉग मिळून जाईल. तर मित्रांनो बघा आता इथे कसं कॅल्क्युलेट करतोय मी 3.6355 मायनस आता यांचे ऍडिशन करून घेऊ आपण अशी करून बघतोय मी. बघा तुमच्यासाठी इथे सांगतो डायरेक्ट काही करत नाहीये 8062 0.7797 चला 789 इथं 9 आणि 6 किती होतात
15, इकडे गेले 7 आणि 1 8, हे 7 आणि 7 किती 14 आणि 1 15, परत पुढे गेला 1 म्हणजे हे आता 2.5859, 2.5859. चला आता यांचं सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन करत त्याच पद्धतीने चला 3 डेसिमल खाली डेसिमल घ्यायचा 2.5859. पहा इथे किती होणार आहे 15, 15तून हे किती येणार आहे 6, त्याच्यानंतर इथे तुमचे झालेत 4, मग हे झाले 14, हे किती हे 5 हे 9, त्याच्यानंतर इथे 2 म्हणजे इकडून घेतला तर इकडे होणार 12, इथे होणार 5. चला हे किती येतात 12तून हे झाले तुमचे हे 2 आणि हे 2, हे किती 4, हे इथे आले 0, त्याच्यानंतर इथे आला 1, म्हणजे तुमचा आन्सर किती येतोय पहा 1.0496. आता हा आला तुमचा लॉग, इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता मला याचा काय करायचा, हा लॉग काढलेला आहे तर मी याचा घेणार आहे आता अँटीलॉग. अँटीलॉग घेतल्यावर मला मिळणार आहे डेन्सिटी तुमची. मग ही जी अँटीलॉग मी घेतोय पहा 1.0496. अँटीलॉग घेताना डेसिमल च्या पुढच्या पॉईंटचा घ्यायचा 04चा 96 मध्ये. आता लॉग बघायचा आहे तर लॉग न बघता आता बघायचा अँटीलॉग. त्या अँटीलॉग कोणाचा बघायचा आहे पहा 04चा 96 मध्ये बघायचा. बर 04चा 9 मध्ये येतोय तो 1119 आणि त्याच्यामध्ये ऍड करायचा आपल्याला 6. 04चा येतोय 1119 आणि त्याच्यात ऍड करतोय आपण 6 मधला मेन डिफरन्स 2. म्हणजे आन्सर बघा काय येतंय ते आता 1119 प्लस 2 जर केलं म्हणजे थोडक्यात हे जर प्लस 2 केलं तर किती येत आहे तुमचं पहा 1121 असं आन्सर येणार आहे. आता हे जे आन्सर आलं 1121 आणि हा जो डेसिमलच्या पुढचा जो डिजिट असतो तो म्हणजे 10 ची पॉवर असते. इथे 10 ची पॉवर झाली ही 1, म्हणजे तुमचं आन्सर किती आलं बघा आता हे. आणि याच्यानंतर ज्यावेळेस अँटीलॉग बघतो तो पहिल्या डिजिट नंतर आपण काय देत असतो डेसिमल पॉइंट देत असतो. मग 1.121 इंटू 10 अशा पद्धतीने हे आन्सर होणार आहे. 10 ने याला मल्टिप्लाय करून घेऊ शकतो आपण. 10 ने याला काय करायचंय मल्टिप्लाय करायचंय तर तुमचा आन्सर येणार आहे या पद्धतीने. तुमचा ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये डेन्सिटीचं आन्सर यायला पाहिजे. मित्रांनो इथे आपल्याला मिळालेली आहे बघा डेन्सिटी ऑफ सिल्वर युनिट सेल आहे 11.21 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. तर बघा डेन्सिटी ऑफ सिल्वर इज इक्वल टू 11.21 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आलेला आहे. देअरफॉर इथं आपण लिहून टाकतोय डेन्सिटी ऑफ सिल्वर इज इक्वल टू 11.21 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. असं एकदम सोप्या पद्धतीचे हे न्यूमरिकल येतात आणि पूर्ण मार्क आपल्याला मिळवून देतात. तर डेन्सिटीचा पार्ट आपण बघितलेला आहे. आला तर क्वेश्चन अशाच पद्धतीचा डेन्सिटीवर येईल. आता दुसऱ्या टॉपिकवरचं एक न्यूमरिकल आपण घेत आहोत. चला न्यूमरिकल लिहून घ्यायचं आहे. बघा प्रेडिक्ट द टाइप ऑफ क्यूबिक लॅटाईस ऑफ अ सॉलिड एलिमेंट. आता पहा इथे टाइप ऑफ क्यूबिक लॅटाईस विचारला याचाच अर्थ तुम्हाला टाइप्स ऑफ युनिट सेल विचारलेला आहे. काय विचारलेला आहे टाइप्स ऑफ युनिट सेल विचारलेला आहे. सॉलिड एलिमेंट हॅव्हिंग एज लेंथ तुम्हाला दिलेली आहे. ती किती आहे बघा एज लेंथ इथे मी लिहितो एज लेंथ 400 पिकोमीटर दिलेली आहे आणि डेन्सिटी तुम्हाला दिलेली आहे किती पाहती 6.25 ग्रॅम पर ml. मित्रांनो एक पॉइंट अजून लक्षात ठेवा 1 ml इज इक्वल टू 1 सेंटीमीटर क्यूब आहे. म्हणजे हीच डेन्सिटी 6.25 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मी लिहू शकतो. त्याच्यानंतर ॲटॉमिक मास तुम्हाला दिलेला आहे. मी आधीच सांगितलं ॲटॉमिक मास म्हणजे मोलर मासच आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय याच्यामध्ये जे दिलेलं ॲटॉमिक मास आहे त्याला ग्रॅम लावायचं आहे. किती दिलेलं आहे ते 60 ग्रॅम पर मोल.
असं तुमचं हे काय आलेलं आहे तर मोलर मास आलेला आहे. आता महत्वाचा पॉइंट याच्यात विचारलंय काय ते बघा, टाइप्स ऑफ क्युबिक लॅटाईस. टाइप्स ऑफ क्युबिक लॅटाईसचा अर्थ आहे टाइप्स ऑफ युनिट सेल. काय आहे तो? टाइप्स ऑफ युनिट सेल. बस आता हा टाइप्स ऑफ युनिट सेल जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर सोपं आहे, एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. एन जर तुमचा 1 आला तर सांगा कोणतं आहे सिंपल क्युबिक युनिट सेल. एन ची व्हॅल्यू जर 2 आली तर सांगा कोणता आहे बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल आहे. आणि एन ची व्हॅल्यू जर तुमची 4 आली तर सांगा हा फेस सेंटर क्युबिक युनिट सेल आहे. बस तुम्हाला एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्याच्यासाठी आता एन कॅल्क्युलेट करायचा आहे. तोच फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे कारण या चॅप्टर मध्ये वेगळा डेन्सिटीचा फॉर्म्युलाच नाही, एवढाच फॉर्म्युला आहे. मग चला परत मी डेन्सिटीचा फॉर्म्युला इथे घेतो. डेन्सिटी इज इक्वल टू कॅपिटल एम इंटू स्मॉल एन ए क्यूब इंटू काय आहे रे एन ए आहे. चला मला फाइंड आउट करायचा आहे एन, त्या पद्धतीने मी याचे अरेंजमेंट करून घेतो. एन इक्वल टू आता हे जे डिव्हाइड आहे इकडे येऊन मल्टिप्लाय होईल म्हणजे डेन्सिटीला मल्टिप्लाय होणार आहे तुमचा ए क्यूब आणि इथे येणार आहे एन ए आणि डिव्हाइड होणार आहे एम. अशा पद्धतीने हे न्यूमेरिकल सॉल्व करायचं आहे. आता पहा तुम्हाला डेन्सिटी माहिती आहे, तुम्हाला एज लेंथ पण माहित आहे, तुम्हाला ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट पण माहित आहे, तुम्हाला एम पण माहित आहे. फक्त व्हॅल्यू पुट करा आणि कॅल्क्युलेट करा, आन्सर आलंच समजायचं. चला डेन्सिटी किती दिलेली व्हॅल्यू टाकून घेऊ आपण एकदा. डेन्सिटी आहे 6 पॉइंट बघा 6.25. ए म्हणजे एज लेंथ तुम्हाला दिलेली आहे पण ती पिकोमीटर मध्ये आहे आणि डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर. मग पिकोमीटरचं कन्व्हर्जन तुम्हाला मी आधीही सांगितलेलं आहे. ते करताना काय करायचं आहे 400 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर. मी डेसिमल पॉइंट जर शिफ्ट केला तर हे होतंय 4 इंटू 10⁻8 सेंटीमीटर. बस मी तेवढी इथे टाकतो 4 इंटू 10⁻8 आणि याचा मी आता काय करतोय क्यूब करतोय आणि मल्टिप्लाय बाय एन ए म्हणजे 6.022 इंटू 10⁻23. आता डिव्हायडेड बाय मोलर मास. मोलर मास म्हणजे तुमचा कॅपिटल एम आहे आणि तो 60 दिलेला आहे. बस अशा पद्धतीचं हे न्यूमरिकल आहे. बघा आता याला सॉल्व करू आपण. जेवढ्या गोष्टी आधी करता येणे तेवढं करून घेऊ, नंतर मग आपण लॉगच्या साह्याने याला सॉल्व करू. 6.25 इंटू 4 चा क्यूब येतो तुमचा किती 444. तर हे येतो 64 मल्टिप्लाय 10⁻⁻ किती येणार हे याचं काय होणार आहे मल्टिप्लिकेशन -24 6.022 इंटू 10⁻23 आणि डिव्हायडेड बाय येतो इथे 60. आता इथे परत 10⁻24 आणि 10⁻23 बेस सेम आहे. पॉवरची काय करून टाकशन सांगा ऍडिशन, तर काय येणार आहे परत ते सांगा 6.025 इंटू 64 इंटू 6.022 इंटू 10⁻, किती येतं हे -1 आणि डिव्हायडेड बाय किती येतोय बघा 60. किती येतोय 60. आता हे -1 तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवा, नाही तर आपण काढून बी घेऊ शकतो. फक्त आपल्याला काय करावं लागेल डेसिमल चेंज करावं लागेल. सपोज मी डेसिमल पॉइंट जर शिफ्ट केला तर तो चेंज होईल. बरं चला आता आपण तेही करून टाकू आणि लॉगच्या मदतीने हे कॅल्क्युलेशन आपण कंप्लीट करू. बरं बघा आता इकडे फाइंड आउट करत होतो आपण, काय फाइंड आउट करतो एन ची व्हॅल्यू काढतोय. कशाची व्हॅल्यू काढतोय तर एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. तर चला आता लॉग घेतोय मी, पण त्याच्या आधी मला वाटतं एकदा डेसिमल पॉइंट आपण शिफ्ट करून टाकू. इथं -1 जर +1 केला तर ते जाणार आहे. मग +1 साठी एक डेसिमल शिफ्ट करून घेऊ 6.025 इंटू 64 इंटू 0.6022 जर केलं तर ते पण जाणार आणि इथे किती येणार 60. इथे किती येणार 60. चला एन आता एन मी जो आहे तो लॉगने फाइंड आउट करतोय. पहा लॉग एन इक्वल टू आता हे सगळ्यांचे ऍडिशन करतो. लॉग 6.025 प्लस लॉग 64 प्लस लॉग 0.6022 या सगळ्यांचे ऍडिशन होणार. हे डिवाइड आहे म्हणून मायनस लॉग आणि इथे येणार तुमचा 60. बस एवढा लॉग सॉल्व करायचा आणि याचा अँटी लॉग बघायचा म्हणजे आपला न्यूमेरिकल सॉल्व होतोय बघा.
त्याच्यानंतर पहा आता सुरू करतोय मी. इथं याचं कॅरेक्टरिस्टिक किती येणार तुम्हीच सांगा. तर एकच डिजिट आहे तर 0 पॉईंट आणि 60चा 25 मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, लॉग. बघताना परत एकदा चेक करायचं लॉगच बघतो का अँटी लॉग बघतो, कारण बऱ्याच वेळा मुलांचं तिथं गडबड होते. बरं 60चा 25 मध्ये मी पाहतोय बघा, 60चा 25 मध्ये येतोय 7796 7796 आणि 5 मीन डिफरन्स ऍड केला तर तो किती, 5 मीन डिफरन्स आहे 4 म्हणजे 7780 7780 प्लस आता याची कॅरेक्टरिस्टिक येणार तुमची 1. 64चा 0 मध्ये मला बघायचं आहे तर 64चा 0 मध्ये जर बघितला तो 8062 प्लस आता याची कॅरेक्टरिस्टिक येणार तुमची 1 बार. तर याचा आपल्याला कशामध्ये बघायचं आहे पहा, 6022 मध्ये 60चा 22 मध्ये बघायचा आहे, 60चा 22 मध्ये. तर 7796 आणि परत इथे 1 येतो म्हणजे 7797 मायनस बघा आता इथे लॉग बघतोय आपण 60चा कॅरेक्टरिस्टिक 1 येणार आणि 60चा 0 मध्ये बघा 7782. तर अशा पद्धतीने लॉग आपले बघून झालेले आहे. आता फक्त आपल्याला काय करायचे आहे तर त्यांचे ऍडिशन सबट्रॅक्शन जे आहे ते कंप्लीट करायचं आहे. बघा पहिल्यांदा मी ह्या दोघांची ऍडिशन करतो. जर यांची ऍडिशन केली तर काय येते पहा, इथे येणार आहे तुमचा हा 2, हे किती आहे 6 आणि हे 6, 6 आणि 8 किती होतात, हे 12 13 14, वरती गेला 1, 7 आणि 1 8, परत हे किती आहे 7, 7 आणि 7 14 आणि 1 15, 1 गेला म्हणजे 2 पॉइंट. आता इथे प्लस 1 बार 7797 मायनस 1.7782. आता इथे आपल्याला काय करायचंय पहा, या दोघांची ऍडिशनच करायची आहे. पण कशी करतोय ती पहा, 2.5842 प्लस 1 बार 0.7797 7 8 9 9 4 किती होतात 13, 1 गेला वर, हे 9 7 16, परत 1 हे किती होतात 6 12 13 आणि वर 1 गेला हे 3 आणि -1 ते हे येतात 2.3639 2.3639 आणि मायनस 1.7782. तर अशा पद्धतीने तुम्हाला लॉग कॅल्क्युलेट करता येणार आहे. हर्षद, तर आता या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. तर बघा कसं करतोय मी परत, 2.3639 मायनस 1.7782. मित्रांनो हे सगळे डिटेल एवढंच सांगतो की ज्या मुलांना हेही जमत नाही त्यांना ह्या न्यूमेरिकल मधनं बाकीच्या न्यूमेरिकलची आयडिया येऊन जाईल. त्याच्यामुळे डिटेल थोड्या काही गोष्टी करून दाखवतोय. मग हे मायनस करायचं, 9 मधून 2 गेले तर किती येणार आहे तर 7. त्याच्यानंतर पहा इकडून एक घेतला हे झाले 13 8 9 10 आणि हे 3 म्हणजे हे झाले 5. इकडे एक गेल्यामुळे इथे 5 म्हणजे इकडून एक घेतला हे 15 म्हणजे हे येतात तुमचे 8 आणि इथे झाले 2. इकडून एक घेतला हे झाले 12 हे 3 आणि हे 2 हे किती झाले 5 इथे आणि हे इथे झाला तुमचं 0. तर आन्सर तुमचं काय येतंय पहा 0.5857. आता हा तुमचा काय झाला लॉग n झाला. आता मला फक्त फाइंड आउट करायची व्हॅल्यू n ची. मग n ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर मला याचा काय घ्यावा लागेल अँटी लॉग 0.5857. बरं अँटी लॉग घेताना आता पहा 58 चा 57 मध्ये अँटी लॉग बघायचा आहे. परत मी आलो कशाकडे बघा अँटी लॉग कडे आलेलो आहे आणि मी बघतोय 58 चा 57 मध्ये 58 चा 57 3846 आणि 7 मध्ये येतोय त्याचा 6 3846. बघा इथे मी लिहितोय तो 3846. 58 चा 5 मध्ये आलाय 3846 आणि पुढे 7 मध्ये मी डिफरन्स मी चेक करतोय तो आलाय 6. याच्या 6 घेतला तर हे किती झाले पहा 2 1 3852.
मग आता मी काय केलंय बघा, इथे लिहिलाय याचा अँटीलॉग 3852 आणि इथे देतोय डेसिमल पॉईंट आणि 10 ची पॉवर होणार आहे किती 0, 10 ची पॉवर 0 म्हणजेच 1. तुमचं आन्सर काय आलं 3.852. हे नियर अबाउट कोणाच्या जवळ आहे, 4च्या जवळ आहे, हे नेहमी ध्यानात ठेवायचं. मग आता इथे जर n इक्वल टू तुमचा जवळपास जर 4 आला असेल तर तुमचा युनिट सेलचा टाईप कोणता असेल, तर तो असेल FCC. कोणता टाईप असेल तर FCC. फक्त आता आपल्याला तेवढा टाईप लिहायचा आहे. हा, तर आपण आता पुढे काय लिहितोय पहा, नंतर आपलं आलेलं काय पहा, n इक्वल टू 4 म्हणजे इथे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल इक्वल टू झाला 4. म्हणजे मित्रांनो याच्यात 2 न्यूमरिकल कव्हर होतात. जर तुम्हाला फक्त नंबर ऑफ ॲटम्स विचारले जर असेल तर तुम्ही n इक्वल टू थोडक्यात इथे म्हणजे ही व्हॅल्यू तुमची n ची आहे, म्हणजे हे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल म्हणजे n आहे आणि तो 4 आलेला आहे. मग आता तुम्हाला दुसरा पॉइंट लिहायचा आहे तो टाइप्स ऑफ युनिट सेल इज, तो तुमचा आता 4 जर असेल तर लक्षात यायला पाहिजे तो कोणता आहे, F फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. बस इथे हा न्यूमरिकल संपलेला आहे.